कागल नगरपरिषदेच्या वतीने पाझर तलाव या ठिकाणी बांधण्यात आलेला पादचारी मार्ग, संगीत कारंजा, कृत्रिम धबधबा तसेच बोटिंग क्लब तसेच मटण, चिकन व फिश, व्हेजिटेबल मार्केटच्या नवीन इमारतीचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले। त्याप्रसंगी कागलमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण। आज आम्ही पाझर तलाव परिसर, बंधारा सुशोभीकरण, आधुनिक नवीन कृत्रिम धबधबा, अत्याधुनिक कारंजा, बाजारपेठेत नवीन अद्ययावत व्यापारी संकुल, चिकन मटन मासे मार्केटचा नवीन वास्तू, हे सर्व उभी केली गेलेली आहे। त्याचं उद्घाटन आज आपल्या सर्वांच्या साक्षीने झालं असं मी जाहीर करतो आणि ह्या दिमागदार कार्यक्रमाला आपण प्रचंड संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल माझ्या मायबाऊलींना, बांधवांना सगळ्यांना धन्यवाद देखील देतो। आज कागल कोल्हापूरच्या या पवित्र ऐतिहासिक भूमीमध्ये आपल्याशी संवाद साधत असताना करवीरची आई अंबाबाईला वंदन करतो, दख्खनचा राजा ज्योतिबाच्या चरणी नतमस्तक होतो। आज भगवान पार्श्वनाथ यांचा महानिर्वाण दिन, या निमित्तानं मी पार्श्वनाथांच्या चरणी वंदन करतो। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं, महाराणी ताराबाईंचं कार्याचं स्मरण करून मी त्यांना देखील अभिवादन करतो। आपल्या कोल्हापूरचा नावलौकिक राजर्षी शाहू महाराजांनी जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं काम केलं आणि नंतर कोल्हापूरवासियांनी मागे वळून बघितलं नाही। अनेक तरुण तरुणी पुढे येतात, अनेक जण ऑलिम्पिकमध्ये, वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भारताचं नाव रोशन करतात, भारताचा नावलौकिक वाढवतात, महाराष्ट्राचा वाढवतात, माझ्या कोल्हापूर जिल्ह्याचा वाढवतात। फ्रान्स येथे सुरू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारामध्ये देशाला कांस्य पदक जिंकून देणारा महाराष्ट्राचा आणि आपल्या कोल्हापूरच्या मातीतला नेमबाज स्वप्नील कुसाळे याचा सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन। त्याने जे यश मिळवलं त्याच्याकरता महाराष्ट्र शासनाच्या वतीनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 1 करोड रुपयाचं बक्षीस हे त्याला त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। कोल्हापूरच्या मातीतल्या या सुपुत्रांनी महाराष्ट्राचा गौरव वाढवला। कळमवाडीसारख्या भागातून स्वप्नील आपलं राज्य, देशाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकवलं। कष्ट घेतले, जिद्द होती, चिकाटी होती, मेहनत होती, परंतु हे सगळं केल्यानंतर काय घडू शकतं हे देखील त्याने आपल्याला दाखवलं। त्याच्यामुळं तुमच्या माझ्या महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राला एक नवं चैतन्य मिळालं, त्याने ऊर्जा दिली। कोल्हापूरच्या जिल्ह्याला लाभलेली नेमबाजीची परंपरा मोठ्या ताकदीनं त्यांनी पुढे नेली आणि त्याच्यामुळंच आपल्याला सगळ्यांना एक वेगळ्या प्रकारचा आनंद झाला। मित्रांनो, काही घटना घडतात। संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे दुर्दैवाने आगीमध्ये भस्मसात झालं। मी सकाळी गेलेलो होतो, माझ्याबरोबर मुश्रीफ साहेब होते। खरं तर ही दुर्घटना केवळ कोल्हापूरचीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक ठेवा नष्ट करणारी अशा प्रकारची घटना आहे आणि ही दुर्दैवी घटना राज्यभर कला क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराचं आणि नाट्यगृहाचं एक वेगळं अशा प्रकारचं नाटक हे केशवराव भोसले सभागृहामध्ये होतं। माझ्यासारख्या राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला देखील या वास्तूबद्दल विशेष जिव्हाळा होता। म्हणूनच राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेली वास्तू मला ज्यावेळेस संधी मिळाली अर्थमंत्री म्हणून, त्यावेळेस मी देखील त्याचं नूतनीकरण करण्याच्या करता काही जबाबदारी उचलू शकलो, त्या गोष्टीचं मला समाधान आहे। परंतु आता पुन्हा हे जसंच्या तसं उभं करावं अशा प्रकारची कोल्हापूरकरांचे मंत्री असतील, मी असेल, हसन मुश्रीफ साहेब असतील, आम्ही सगळे मंत्रिमंडळ त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन जसं राजर्षी शाहू महाराजांच्या काळामध्ये ही दिमागदार वास्तू उभी होती आणि प्रत्येकाला आपली कला सादर करण्याची संधी त्याच्यातनं होती, तशाच प्रकारची वास्तू आम्ही तुमच्या सगळ्यांच्या भरभक्कम पाठिंब्याच्या जोरावर दिमाखानी पूर्वीचं नाट्यगृह उभं करू आणि ते उभं करण्याच्या करता जेवढा निधी लागेल तेवढा निधी महाराष्ट्र शासन कमी पडणार नाही अशा प्रकारचा शब्द देखील आज आपल्या सगळ्यांना देतो।
मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय घटना घडतात. साधारण काही महिन्यापूर्वी, वर्षापूर्वी आम्ही काही लोकांनी सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्याचा उल्लेख मुश्रीफ साहेबांनी केला. काही जणांना वाटलं की अन्य असा का निर्णय घेतला. मित्रांनो, मी 35 वर्ष समाजकारण राजकारण करणारा कार्यकर्ता आहे. मी अतिशय चांगल्या पद्धतीनं माझ्या संस्था चालवण्याचा प्रयत्न करतो. राज्याला उत्तमातलं उत्तम देण्याचा प्रयत्न करतो. माझ्यावर ज्या खात्याची जबाबदारी असती ते खातं चांगल्या पद्धतीनं कसं समाजाच्या उपयोगी पडेल याबद्दल कटाक्षाने माझा प्रयत्न चाललेला असतो. आणि हे सगळं करत असताना मी त्याच्यामध्ये मतदारांच्यामुळं, बारामतीकरांच्यामुळं मी खासदार झालो, आमदार झालो, राज्यमंत्री झालो, मंत्री झालो, उपमुख्यमंत्री झालो, विरोधी पक्ष नेता झालो. सगळी पदं मला 35 वर्षामध्ये मिळाली. परंतु आम्ही मधी विकासाच्या करता, आम्ही गरिबी कमी करण्याच्या करता, गरिबीतला माणूस त्याची आर्थिक परिस्थिती चांगली करण्याच्या करता आम्ही काही पावलं उचलायचा निर्णय घेतला. कागलकरांनो, तुम्ही मला सांगा, पाठीमागे सरकार बदलल्यानंतर आम्ही विरोधी पक्षामध्ये काही काळ राहिलो. मुश्रीफ साहेब असतील, राजेश पाटील असतील, मी असेल, अनेकांची नावं घेता येतील. परंतु सगळी कामं आमची थांबली. सगळ्या कामाला स्टे देण्यात आला. मंजूर झालेल्या कामाला स्टे मिळाला. का तर आम्ही विरोधी पक्षामध्ये. मलाही काही सुचेना. काय आम्ही कागलकरांना सांगायचं, काय आम्ही गडिंग्लजकरांना, चंदगडकरांना सांगायचं, काय आम्ही आजराकरांना, बारामतीकरांना सांगायचं. लोकांना पाहिजे विकास, लोकांना पाहिजे त्या परिसरातल्या सर्व जाती धर्माला न्याय देण्याच्या योजना. आणि मग आम्ही सगळ्यांनी सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. सत्तेला आम्ही हपापलेले नव्हतो. सत्ता येत असते, सत्ता जात असते. परंतु ज्या जनतेने आमच्यावर विश्वास टाकलेला होता त्या जनतेच्या विश्वासाला पात्र तर व्हायला पाहिजे. आज मी पाहिलं त्याच्यामध्ये काही कोटी रुपये खर्च करून तुमच्या सगळ्यांच्या मदतीमुळं, प्रवीण काळबर असतील, बाकीचे सगळे सहकारी असतील, स्वतः मुश्रीफ साहेब असतील, या सगळ्यांनी लक्ष घातलं आणि मला एक पॅम्पलेट दिलं. त्याच्यामध्ये तुमचा पूर्वीचा पाझर तलाव, मी त्या भागातनं येऊन गेलोय, त्यावेळेसची परिस्थिती कशी होती आणि आता परिस्थिती कशी झाली. जर मुश्रीफ साहेब ह्या सरकारमध्ये पालकमंत्री नसते तर ते शक्य झालं असतं? असतं का? नसतं. त्याच्यामध्ये इतके सुंदर फाउंटन केलेत, इतके सुंदर तिथं धबधबे केलेत, निसर्गाचं अतिशय चांगल्या पद्धतीनं राखण करत, पर्यावरणाचा समतोल साधत, तिथं समुद्राच्या खाडीतली वाळू आणून त्याच्यातली माझी कच्ची बच्ची मुलं खेळावीत. माझ्या कागलकरांची, सर्व जाती धर्माची मुलं त्यांनी तिथं बागडावं, तिथं पालकांनी बसावं, तिथं निसर्गाचा आनंद घ्यावा. ज्यांना बोटिंग करायचं त्यांनी बोटिंग करावं. ज्यांना 4 घटका वयस्कर लोकांना आराम करायचा आहे बसून, त्यांनी तशा पद्धतीनं वागावं. ज्यांना तिथं चालायचं, व्यायाम करायचा आहे त्यांनी तिथं चालावं. ज्यांना त्या भागामध्ये अजून काही वेगळं त्याची इच्छा असेल तर ते करण्याच्या करता देखील तिथं चांगल्या प्रकारची खाद्य पदार्थ पण ठेवण्याच्या बद्दलचा त्यांचा सगळा विचार आहे. ह्या गोष्टी करण्याच्या करता माझ्या कागलकरांना ह्याच्या आधी कुठंतरी बाहेर जाऊन, फॅमिलीला घेऊन, मित्र परिवाराला घेऊन, कुटुंबाला घेऊन तिथं पैसे खर्च करून मग तिथं रंकाळ्याला किंवा तिकडं आमच्या महाबळेश्वरला, वेण्णा लेकमध्ये अशा ठिकाणी जावं लागायचं. आता कागलकरांचा जाणं येण्याचा खर्च वाचला, वेळ वाचला. शनिवार रविवार तिथं प्रचंड अशा प्रकारची गर्दी पाहायला मिळते. त्याच्यातनं लहानपण एकदाच येत असतं, परंतु त्या लहानपणात त्या मुलांना, मुलींना अतिशय चांगल्या प्रकारे सुंदर अशा प्रकारच्या हवेमध्ये, स्वच्छ हवेमध्ये बागडता यावं, ह्या पद्धतीचं काम मुश्रीफांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून उभं राहिलं. तिथं आधुनिक नवीन कृत्रिम धबधबा मी पण बारकाईने बघत होतो. अनेक वर्ष माझ्याकडे जलसंपदा खातं होतं, परंतु ओव्हरफ्लोचं पाणी असं ना तसं जाणारच आहे.
तलाव भरल्यानंतर, परंतु ते जाताना देखील त्याच्यातनं जर त्याला धबधब्याचा एक चांगल्या प्रकारे आपण काही करू शकलो, जसा आमचा भुशी डॅम आहे लोणावळ्याला, तशा पद्धतीनं आमच्या प्रत्येकाचं वेगवेगळ्या पद्धतीची आवड असते, तिथं मुलांना, महिलांना, पुरुषांना सगळ्यांना पाण्यामध्ये देखील खेळता यावं अशा प्रकारचा तो धबधबा, अत्याधुनिक कारंजं मी बारकाईनं बघत होतो. ते कारंजं इतकं चांगल्या प्रकारे उभं केलेलं आहे, 3.5 कोटी रुपये खर्च आलेला आहे. आता रात्र झालेली जाऊन बघा, तिथं लाईट लागल्यानंतर आपण कागलमध्ये आहोत का आपण दुबईमध्ये आहोत हे देखील आपल्याला कळत नाही. हे येड्यागाबळ्याचं काम नाही, याला दृष्टी लागते, याला धाडस लागतं. आज महाराष्ट्रामध्ये फिरत असताना मी मगाशी मला प्रवीण काळभर सांगत होते, मी ऐकत होतो, आता त्यांच्याकडनं पत्ता घेणार आहे आणि ते कारंजं आता पुढं काही दिवसातच बारामतीला सुरू होणार आहे. शेवटी तुमच्याकडे जे चांगलं असेल ते आम्ही आत्मसात केलं पाहिजे, आमच्याकडे जे चांगलं असेल ते तुम्ही आणलं पाहिजे. लोकांना चांगल्या प्रकारचं जीवन जगण्याचा अधिकार आहे, त्याच्याकरता त्यांना सुंदर अशा प्रकारचं आयुष्य जगता आलं पाहिजे. आणि नवीन अद्ययावत व्यापारी संकुलन, मी पूर्वीची इमारत तिथं दाखवली कशी होती आणि आता नवीन इमारत कशी झाली. माझ्या कागल शहराच्या वैभवामध्ये भर घालणारी वास्तू, प्रत्येकाला अभिमान वाटणारी वास्तू, तिथपर्यंतच नाही, दुसरं एक अद्ययावत अशा प्रकारचं चिकन, मटन, मासे मार्केट, एअर कंडिशन. ह्याच्या आधी आपण मटन मार्केटमध्ये, चिकन मार्केटमध्ये, त्याच्यामध्ये मासे मार्केटमध्ये गेलो तर अक्षरशः कुठं पाय ठेवायला जागा नसायची. एक सुंदर वास्तू, त्याचं आम्ही उद्घाटन केलं. मित्रांनो, हे सगळं का झालं तर मुश्रीफ साहेब, आम्ही ह्या सरकारमध्ये गेलो. मी मुश्रीफ साहेबांना ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री करू शकलो. मागं देखील मला पालकमंत्री करता आलं नाही, ती माझी खंत होती. ती मात्र खंत ह्यावेळेस मला दूर करता आली आणि ह्याच्यातनं करोडो रुपयाचा निधी आपण आणला. त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस त्यांचं पुस्तक निघेल आचारसंहिता सुरू व्हायच्या आधी, की 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कागलकरांनी मुश्रीफ साहेबांना निवडून दिल्यानंतर मुश्रीफ साहेबांनी कागलकरांच्या करता काय काय केलं, मग त्याच्यामध्ये शेतकऱ्याला काय दिलं, आमच्या माय माऊलींना, भगिनींना काय दिलं, माझ्या मुलामुलींना काय दिलं. अहो, इथं किती जणांचे जीव वाचवण्याचं काम मुश्रीफ साहेबांच्या प्रयत्नातनं झालं, त्याला तोड नाही. एकेका माणसाचा जीव वाचवताना किती त्रास होतो आणि इथं मात्र अनेक लहान मुलांचा, मधल्या वयातल्या, वयस्कर लोकांचे चांगल्या प्रकारे त्यांना पुढचं आयुष्य उत्तम जगता यावं, होणारा खर्च त्याला परवडत नसेल तर त्याचा मोफत उपचार करता यावा, अशा प्रकारची भूमिका ही आमच्या मुश्रीफ साहेबांनी स्वीकारली. आणि त्याचे उद्घाटन करत असताना मलाही समाधान वाटत होतं की आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेल्या निर्णयाचा कागलकरांना फायदा झालेला आहे. हे कागलकर कदापि विसरू शकत नाही, ही गोष्ट देखील ध्यानामध्ये ठेवा. भावनेचा प्रश्न नाही, शेवटी काम बोलत असतं, विकास बोलत असतो आणि त्या पद्धतीनं आपण पुढे जात असतो. मित्रांनो, एकंदरीतच इथनं पुढं काम करत असताना तुम्हाला माहिती आहे, आम्ही सरकारमध्ये गेल्यानंतर श्री करवीर निवासवाणी अंबाबाई देवस्थान हिच्या सोयी सुविधांच्या करता 1400 कोटी रुपयाचा विकास आराखडा आम्ही मंजूर केला. 1400 कोटी. त्याच्यामध्ये स्थानिकांचं सहकार्य लागणार आहे. ज्यांची दुकानं आहेत, ज्यांच्या जागा आहेत, त्याकरता त्यांना योग्य मोबदला देण्याची आमची तयारी आहे. कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. विकास करत असताना गोरगरिबांचे देखील त्यांचा प्रपंच, त्यांचं उपजीविकेचं साधन हे कुठेही आम्ही घालून देणार नाही, जाऊ देणार नाही. आणि यापैकी 40 कोटी रुपयाचा निधी वितरित केलेला आहे. तो संपल्यानंतर पुढचा पण निधी वितरित करण्याची आमची तयारी आहे. कोल्हापूर शहराच्या करता अनेक दिवस दूधगंगावरनं सरळ पाईपलाईन अंतर्गत कामाच्यासाठी 1000 कोटी रुपयाचा निधी आपण मंजूर केला. राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूरच्यासाठी
महाविद्यालयाची नवीन इमारत, 1100 बेडच्या क्षमतेचं 600 बेडचं सामान्य रुग्णालय, 250 बेडचं सुपर स्पेशालिटी आणि 250 बेडचं कॅन्सर रुग्णांच्या करता. आत्ता कॅन्सरवर ट्रीटमेंट घेण्याच्या करता कोल्हापूरवरनं मुंबईला जावं लागतं. माझ्या गरीबाला, माझ्या सर्वसामान्य कोल्हापूरवासियांना, माझ्या कागलकरांना तो उपचार इथंच व्हावा. ह्या रुग्णालयाच्या सगळ्या उभारणीच्या करता माझ्याकडे एक दिवस मुश्रीफ साहेब फाईल घेऊन आले. 1000 कोटी रुपयाचा निधी मी त्याच्यामध्ये मंजूर केला. 1000 कोटी कशाला म्हणतात कागलकरांनो? जर मी सत्तेमध्ये नसतो, मी विरोधी पक्ष नेत्यामध्ये आणि ते विरोधी पक्षाचे आमदार असते, तर हे आम्हाला करता आलं असतं? एवढा मोठा निर्णय घेता आला असता? प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिथं मेडिकल कॉलेज नाही आहे शासकीय, त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज उभे करण्याचं मुश्रीफ साहेब, आम्ही, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ते काम करतोय. हे काम समाजाच्या करता आहे, गोरगरिबांच्या करता आहे, ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे परंतु त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, त्यांचंही आरोग्य चांगलं ठेवण्याच्या करता सरकारने पाठीशी उभं राहिलं पाहिजे. या पद्धतीचा निर्णय आपण घेतला. हा निर्णय आपण सरकारमध्ये होतो म्हणून घेतला. कोल्हापूर जिल्ह्यातल्या विविध रस्त्यांच्या विकासाच्या करता 100 कोटी रुपयाचा निधी आम्ही मंजूर करून दिला. दूधगंगा प्रकल्पामध्ये वर्षभरामध्ये 5 TMC पाण्याची गळती होती, त्याच्याकरता 2 वर्षात 40 कोटी रुपये हे गळती थांबवण्याच्या करता देण्याची गरज होती. तो निधी आम्ही मंजूर केला. आता पावसाळा संपल्यानंतर ते गळती थांबवण्याचं काम सुरू होईल. सुवर्ण महोत्सवाच्या साठी 50 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला. छत्रपती राजाराम महाविद्यालय शतक महोत्सवाच्या साठी 20 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आणि ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणासाठी 12 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला. करोडो रुपयाचा पैसा. आज एवढ्या माझ्या महिला इथं आलेल्या आहेत, सगळी माझी हात राखीनं बांधला गेलेला आहे. भावाच्या नात्याने, विश्वासाने माझ्या महिलांनी मला, मुश्रीफ साहेबांना, राजेश पाटलांना, सगळ्यांना राख्या बांधल्यात. मी जाईल तिथं, येवल्याला गेलो, त्याच्यामध्ये कुठल्याही भागामध्ये निफाडला गेलो, तिथून मी शिर्डीला गेलो, तिथून मी कोपरगावला गेलो, तिथून मी त्या बाबतीमध्ये दिंडोरीला गेलो. जाईल तिथं महिला जमतायत, जाईल तिथं महिला. आज सकाळी इचलकरंजीला गेलो, पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन करायला. विठ्ठलराव चोपडे आपले तिथले अध्यक्ष, खूप चांगलं कार्यालय काढलं. आज महिलांना आमच्याबद्दल कुठंतरी एक विश्वास वाटायला लागला. विरोधक आमच्यावर टीका करतात, सांगतात की हे कसं देणार आहे. मी माझ्या मायमाऊलींना सांगतो, माझ्या बांधवांना सांगतो, बाबांनो, मी 10 वर्ष ह्या सरकारचा अर्थसंकल्प सादर करतोय. यंदाचा 10वा अर्थसंकल्प होता. मला त्याच्याबद्दलचे बारकावे माहिती आहेत. कसे रिसोर्सेस उभे करायचे, खर्च करत असताना काटकसर कुठं करायची, वायफळ खर्च कुठं थांबवायचा, योग्य पद्धतीचा खर्च कुठं करायचा, गरिबाला पुढे आणण्याच्या करता, त्यांची सबलीकरण करण्याच्या करता, त्यांची आर्थिक ताकद वाढवण्याच्या करता काय करायचंय. आणि हा सगळा अभ्यास करत असताना माझ्या डोळ्यासमोर खुरपण करणारी माझी महिला, झाडू पोतना करणारी माझी महिला, धुणंभांडी करणारी माझी महिला, काचा गोळा करणारी माझी महिला, कचरा गोळा करणारी माझी महिला, अतिशय गरिबीतनं दिवस काढणारी माझी महिला, तर माझी माय माऊली ही माझ्या डोळ्यासमोर आली. पोटाला चिमटा घेऊन आपल्या कच्च्या बच्चांना चांगलं देण्याचा ती प्रयत्न करते. त्याच्यामध्ये कारभाराला चांगल्या पद्धतीने सगळं देण्याचा प्रयत्न करते. परंतु स्वतःला जे पाहिजे ते पैसे नसल्यामुळे घेता येत नाही, त्याला मुरड घालून ती संसार करते. अशा महिलांना देखील मान सन्मान मिळाला पाहिजे, तिलाही सबलीकरण केलं पाहिजे. म्हणून मी विचार केला आणि आम्ही अर्थसंकल्पामध्ये जवळपास 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना त्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये देण्याचा निर्णय घेतला. म्हणजे एका महिलेला 18,000 रुपये वर्षाला मिळतील. मगाशी मुश्रीफ साहेबांनी सांगितलं तसं 2 महिला असतील म्हणजे एक सुनबाई घरातली करती महिला आणि तिची मुलगी 21 वर्षाच्या पुढची, असं असेल तर तिथं डबल 18 आणि 18 जवळपास 15 3,000 रुपये मिळणार.
उद्याच्या जुलै मागच्या आणि ऑगस्टचे हे पैसे 19 तारखेला रक्षाबंधन आहे. आम्ही 17 तारखेला तुमच्या डीबीटी मध्ये तुमच्या अकाउंटला 3,000 रुपये भावाच्या नात्याने आमच्या बहिणींना आमच्या माय मौलींना आम्ही देणार म्हणजे देणार. मी कागलच्या परिसरामध्ये येत असताना माझ्या नाशिकला माझ्या शिर्डीला कोपरगावला जायच्या आधी 4 दिवसापूर्वी मुंबई सोडली. त्यावेळेस मुंबईमध्ये 6,000 कोटी रुपयाच्या फाईलवर सही केली आणि भाऊबीजेच्या आधी माझ्या माय मौलींना पैसे मिळाले पाहिजेत अशा प्रकारची व्यवस्था केली. आम्ही वचनपूर्ती करणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही कामाची माणसं आहोत. आम्ही खोटं बोलणार नाही. आम्ही वेळ मारून देणार नाही. मात्र विरोधक म्हणतात हे होणार नाही. अरे आधीच तुम्ही त्याला कशा करता अडचण निर्माण करता, कशा करता आडवं येता. तुम्ही त्यावेळेस सत्तेमध्ये असताना काही केलं नाही. आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्ही त्याच्यामध्ये नाट लावताय. ही तुमची पद्धत. विरोधकांना देखील त्यांची जागा दाखवण्याची संधी या निमित्तानं माझ्या माय माऊलींच्या पुढे आलेली आहे. एवढ्यावर आम्ही थांबलो नाही. मगाशी सांगितलं तसं मुश्रीफ साहेबांनी आमच्या मुलींनी आमचं स्वागत केलं. गरिबाच्या घरातल्या मुलगी जरी जन्माला आली, आई वडिलांचं तिचं पुढचं शिक्षण कॉलेजचं घेण्याची ऐपत नसली तरी देखील तिला आम्ही तिची पूर्ण फी सरकारच्या तिजोरीतनं भरणार. तिला डॉक्टर व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल, सीए व्हायचं असेल, इन्स्पेक्टर व्हायचं असेल, वकील व्हायचं असेल, पायलट व्हायचं असेल, जे व्हायचं असेल ते तिनं व्हावं. परंतु माझे आई वडील गरीब होते म्हणून मला पुढचं शिक्षण घेता आलं नाही. आमची ऐपत नव्हती, आमची फी भरण्याची दानत नव्हती म्हणून आम्हाला पुढचं शिक्षण मिळालं नाही. ही खंत आमच्या त्या मुलीच्या मनामध्ये अजिबात राहता कामा नये. अशा प्रकारचा महत्त्वाचा निर्णय या राज्य सरकारने घेतला आणि त्याची अंमलबजावणी यंदाच्या वर्षीपासून सुरू केली. हे जर आम्ही सरकारमध्ये नसतो तर करता आलं असतं. आमच्या मुली तशाच गरिबाच्या घरातल्या थांबल्या असते ना. मग हा चांगला निर्णय झाला नाही. माझी इथं भावंड बसलेली आहेत. त्याच्यामध्ये विरोधक म्हणायला लागले अरे सगळ्या बहिणींनाच देत आहेत, भावांना काहीच नाही. अरे पठ्ठ्यांनो, तुम्हाला काय माहिती नाही, भावांना पण दिलंय ना. 3 हॉर्सपॉवरची मोटार, 5 हॉर्सपॉवरची मोटार, 7.5 हॉर्सपॉवरची मोटार. तुम्ही बटन दाबायला जायचा, कधी कधी लाईटचं बिल भरता आलं नाही की तुमचं कनेक्शन तोडलं जायचं. कधी काही जण आकडे टाकायचे, त्याच्यात पण त्या ठिकाणी धोका होता, त्याच्यातनं केस दाखल व्हायची. मी अधिकाऱ्यांना बोलवलं, म्हणलं याला किती खर्च येतो जर यांचं वीज बिल माफ करायचं म्हटलं तर. ते म्हणले 14,900 कोटी रुपये 44 लाख शेतकऱ्यांचे तुम्हाला दरवर्षी भरावे लागतील. आणि मग आम्ही ते माफ करण्याच्या करता आमचं काय अडचण नाही. आम्ही अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलं 14,900 कोटी रुपये दरवर्षी महावितरणला तुमच्याकरता भरणार. माझ्या सर्व जाती धर्माच्या शेतकरी बांधवांनी त्यांचं बटन विजेचं दाबण्याचं काम त्यांना पाहिजे तसं त्या ठिकाणी काम करायचं. हा भावंडांच्या करता निर्णय झाला नाही. इथं गोकुळचे चेअरमन अरुण डोंगरे बसलेत. त्यांना विचारा, गाईच्या दुधाच्या करता दुधाचा भाव कमी आहे म्हणून 5 रुपये अनुदान आम्ही देतोय. हा सरकारने माझ्या दुभत्या जनावरांचा व्यवसाय करणाऱ्या भावंडांच्या करता आम्ही निर्णय घेतला नाही. आमची तरुणी मुलं त्यांना प्रशिक्षण देण्याच्या करता 6,000, 8,000, 10,000 स्टायपन, 10 लाख विद्यार्थिनींना स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या करता आम्ही निर्णय घेतला. अशा पद्धतीचं ह्या सरकारने धाडस दाखवलेलं आहे. माझी कागलकरांना विनंती आहे, माझी कागलकरांच्या मार्फत कोल्हापूर जनतेला, जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला विनंती आहे की या सगळ्या योजना पुढे देखील चालू ठेवण्याच्या करता तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या, तुम्ही आम्हाला साथ द्या. मी तुम्हाला विश्वास देतो की आम्हाला ह्या सगळ्यातल्या खडानखडा माहिती आहे. पुढे देखील माझ्या शेतकऱ्यांना पुढची 5 वर्ष वीज माफीचा फायदा मिळण्याच्या करता, माझ्या माय माऊलींना दरवर्षी 18,000 रुपये प्रत्येकी मिळण्याच्या करता आणि पुढे 5 वर्षात या योजना चालण्याच्या करता मी मगाशी हिशोब करत होतो. तुम्हाला माहिती आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या 12 तालुक्यामध्ये
ह्या योजना चालू ठेवायच्या म्हटलं तर जवळपास वर्षाला इथल्या माय माऊलींना 1200 कोटी रुपये मिळणार आहेत. वर्षाला 1200 कोटी एवढा पैसा कागलच्या मार्केटमध्ये, चंदगडच्या मार्केटमध्ये, गडिंग्लजच्या मार्केटमध्ये, कोल्हापूरला, पन्हाळ्याला, तिथं शाहूवाडीला, सगळ्या भागामध्ये एवढा पैसा माझ्या महिलांच्या हातात आल्यानंतर महिला त्यांच्या स्वतःच्या करता काही ना काही घेतीलच ना, मार्केटमध्ये उठाव होईलच ना, त्याच्यातनं अनेकांचे संसार मार्गी लागतीलच ना. हा फार दूरगामी परिणाम करणारा आणि फायदा देणारा अशा प्रकारच्या योजना आहेत. याही गोष्टीचा ध्यान आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे. यंदा मी कोल्हापूरच्या देखील अर्थसंकल्प सादर करत असताना जिल्ह्याला पण चांगल्या प्रकारच्या तरतुदी करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर DPDCच्या करता जिल्हा नियोजन समिती ज्याचे प्रमुख आहेत आमचे मुश्रीफ साहेब, त्यांना देखील DPDCमध्ये जास्तीत जास्त निधी देण्याच्या करता मी निश्चितपणे मदत केलेली आहे. माझ्या महिलांचं आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक सक्षमीकरण करणं हे आवश्यक होतं, म्हणून आम्ही ह्या योजना आणल्या. आम्हाला त्यांना सबलीकरण करायचं होतं, म्हणून आम्ही ह्या योजना आणल्या. आम्हाला विकास साधायचा होता, म्हणून आम्ही ह्या योजना आणल्या. आम्ही त्याच्यामधनं वेगवेगळ्या पद्धतीनं कमी करून त्यांना आर्थिक बाबतीमध्ये वर आणायचं होतं. ह्याकरता आम्ही ह्या सगळ्या योजना आणल्या. ह्याची जाणीव आपण सगळ्यांनी ह्या निमित्तानं ठेवावी. महिलांना लाभ आणि बळ देण्यासाठी ह्या योजना होत्या. आम्ही हा लाभ दिला की तुम्हाला त्याच्यातनं बळ मिळणार आहे, तुम्हाला त्याच्यातनं समाधान मिळणार आहे. आपल्याला विचारपूस करणारा, आपलाही त्या ठिकाणी काही ना काही एक आधार देणारा कुणीतरी भाऊ आपला आहे, अशा पद्धतीचं एक चित्र आम्ही महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं. महिला सक्षमीकरणाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, अशा कितीतरी, रमाई, माता रमाई, किती महिलांची नावं घेऊ, तारा राणी, की यांनी एक इतिहास घडवला. समाजाला कशा पद्धतीनं आई मुलांना मोठं करू शकते, त्यांचा उद्धार करू शकते, त्यांच्यावर संस्कार करू शकते आणि त्याच्यातनं जगाला दिशा देऊ शकते, हे आपल्या महिलांनी दाखवून दिलेलं आहे. हे आपल्या महापुरुषांनी देखील दाखवून दिलेलं आहे. ह्या गोष्टीची जाणीव पण आपण सगळ्यांनी त्या निमित्तानं ठेवावी आणि त्याच्यातून एका आगळ्या वेगळ्या चांगल्या कार्यक्रमाला मला इथं संधी मिळाली. आज मला हेही तुम्हाला सांगायचं आहे की मधल्या काळामध्ये सातत्याने राजेश पाटील, हसन मुश्रीफ साहेब, राजेंद्र यड्रावकर हे सारखे मला सांगायचे की दादा, ज्यांनी कर्ज थकवलेलं होतं त्यांचं तुम्ही 2 लाखापर्यंत माफ केलं, परंतु आमच्या कोल्हापूरचा शेतकरी बळीराजा हा फार शिस्तीचा आहे. हा वेळच्या वेळेला कर्ज भरणार आहे. पीक कर्ज घेतल्यानंतर तो थकवत नाही, मग त्याला 50,000 रुपये अनुदान दिलं पाहिजे. मित्रांनो, सहकार खातं दिलीप वळसे पाटलांच्याकडे आहे. दिलीप वळसे पाटलांना मी सांगितलं की नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला 50 रुपये अनुदानाची यादी DDR कडनं तयार करा आणि आमच्याकडे पाठवा किती कोटी रुपये पाहिजेत. त्यांना जेवढे कोटी रुपये पाहिजे होते तेवढे आम्ही दिलेले आहेत. लवकरच तुमच्या अकाउंटला, माझा प्रयत्न आहे, विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी तुमच्या अकाउंटला 50,000 रुपये जमा होतील, अशा पद्धतीचा पाठपुरावा मुश्रीफ साहेबांचा, राजेश पाटलांचा, यड्रावकरांचा चाललेला आहे आणि मी ती पण अडचण तुमची येऊन देणार नाही. शक्तीपीठ रस्ता या तालुक्यामध्ये देखील संवेदनशील प्रश्न निर्माण झालेला आहे. मला अनेक जिल्ह्यातले शेतकरी बांधव भेटले. ते म्हणले आमच्या या रस्त्याला विरोध आहे. कागलकरांनो, मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की आम्हाला ज्याच्याकरता तुमचा सपोर्ट असेल तीच कामं आम्ही करू. ज्याच्यात तुमचा विरोध असेल ती कामं माय माऊलींनो आम्ही करणार नाही, शेतकरी बांधवांनो करणार नाही. ह्या शक्तीपीठाला निश्चितपणे आम्ही ते काम थांबू. त्याच्या पुढच्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ताबडतोब थांबवल्या जातील. याबद्दल देखील राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्याने मी आपल्या सगळ्यांना शब्द देतो. आम्ही या सगळ्या योजना करत असताना आम्ही पोलीस पाटलांचं मानधन वाढवलं.
आम्ही कोतवालांचं मानधन वाढवलं, आम्ही आशा सेविकांचं मानधन वाढवलं, गटप्रवर्तक आमच्या त्यांचं मानधन वाढवलं, अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवलं. जिथं जिथं कमी मानधन मिळत होतं त्या सगळ्या घटकाला पुढे आणण्याचा प्रयत्न आणि जास्तीचा देण्याचा प्रयत्न महायुतीच्या सरकारने केलेला आहे. त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. हे पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा. अधिक न बोलता आम्ही आमच्या मुलींच्या करता लेक लाडकी योजना, मुलगी जन्माला आल्यानंतर 18 वर्षाची होईपर्यंत त्या मुलीला गरीबाच्या 1,01,000 रुपये मिळतील अशा पद्धतीचा पण आपण निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी सुरू केली. आमच्या शहरी भागातल्या महिलांना पिंक ई रिक्षा हाही देण्याचा आम्ही निर्णय घेतला. अशा कितीतरी योजना माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना, महिला भगिनींना, युवतींना, युवकांना सगळ्यांना विनंती आहे की स्वतः रात्रीचा दिवस करून आमचे हसन मुश्रीफ साहेब काम करतायत, राजेश पाटील काम करतायत, यड्रावकर काम करतायत, आम्ही सगळेजण काम करतोय. परंतु या योजना शेवटच्या माणसापर्यंत, शेवटच्या महिलेपर्यंत पोहोचवण्याच्या करता तुम्ही देखील सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करा. जरी जुलै ऑगस्टमध्ये काहींचे अर्ज भरले गेले नाही, ऑनलाईन मध्ये काही अडचणी येत आहेत, त्यांचे अर्ज जरी सप्टेंबरमध्ये भरले गेले तरी त्यांना जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे दिले जातील. त्यांना कुठेही वंचित ठेवलं जाणार नाही. हे देखील माझ्या मायमाऊलींना आजच्या सभेच्या निमित्तानं सांगू इच्छितो. आणि खूप चांगल्या पद्धतीनं विकास कामं राज्य सरकारच्या मदतीतनं, स्वतः हसन मुश्रीफ साहेबांच्या प्रयत्नातनं माझ्या कागलकरांना इथं उपलब्ध करून दिले. त्याच्यातनं कागलकरांना एक वेगळ्या प्रकारचं समाधान मिळणार, एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळणार. अशाच पद्धतीनं आपण सगळेजण एकोप्याने एक परिवार म्हणून एकमेकाला साथ देत राहूया. आणि आजपर्यंत अनेक निवडणुकांमध्ये चढ उतार आले, परंतु तुम्ही हसन मुश्रीफ साहेबांच्या मागची ताकद कधी कमी केली नाही. याही निवडणुकीमध्ये एवढी कामं मुश्रीफ साहेबांनी तुमच्याकरता केलेली आहेत. आता ते कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, आज जिल्ह्याचे प्रमुख आहेत. आज सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष कागलच्या निवडणुकीकडे आहे. तुम्ही एक असा उच्चांक करून दाखवा की समोरच्याला धडकी भरली पाहिजे. एवढ्या प्रचंड मताधिक्याने आपण उद्याच्या काळामध्ये महायुतीचे उमेदवार या नात्याने त्यांना निवडून द्या. हीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. आणि पुढे देखील कागल तालुक्याकरता, गडिंग्लज, चंदगड तालुक्याकरता, कोल्हापूर जिल्ह्याकरता जिथं कुठं अर्थमंत्री म्हणून माझी मदत लागेल त्यावेळेस मी कुठं कमी पडणार नाही, याबद्दलची खात्री देखील मी आपल्या सगळ्यांना देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.